सण म्हटला की पुरणपोळी आलीच, कारण पुरणपोळीशिवाय सणाचं ताट अपूर्ण वाटतं. पुरणपोळीचा घरात दरवळणारा सुगंध आपल्याला आज काहीतरी स्पेशल आहे याची जाणीव करून देतो. आणि गरम गरम पुरणपोळीवर छान तूप लावून त्याला मस्त दुधासोबत खाण्यात वेगळीच मज्जा आहे. चला मग पुरणपोळी बनवूया. चण्याची डाळ मी 1 ते 2 तास भिजत ठेवली होती. डाळ स्वच्छ करून कुकरमध्ये ॲड करून देऊया. आता त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी, अगदी थोडी हळद आणि थोडं ऑइल घालून घेऊया. आता डाळ आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे. डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता त्यामध्ये थोडं मीठ, थोडं ऑइल आणि थोडं दूध टाकून त्याला मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी टाकून त्याचं सॉफ्ट डो रेडी करून घेऊया आणि त्याला झाकून ठेवूया. इथे मी पुरणपोळीसाठी गूळ यूज करते आहे, तर मी गुळाला छान बारीक कट करून घेते आहे. थोडी विलायची, जायफळ आणि सुंठ यालासुद्धा मी बारीक करून घेते आहे. आपली डाळ इथे शिजून रेडी झालेली आहे आणि आता त्यामध्ये आपण बारीक केलेला गूळ टाकून घेऊया. इथे मी 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी गूळ यूज केलेला आहे. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. गुळाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. याला आता कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण नाहीतर आपली डाळ खाली चिटकेल. आता आपण इथे तयार केलेली पावडर टाकून थोडं मिक्स करून घेऊया आणि थोडं त्यामध्ये तूपसुद्धा ॲड करूया. आता इथे आपलं पुरणाचं सारण रेडी आहे. आता पुरण आपण बारीक करून घेऊया. मी चाळणी आणि ग्लासने छान बारीक करून घेतलं. यामुळे आपलं पुरणचं एकदम छान बारीक होतं आणि आपली पुरणपोळी यामुळे छान बनते. अशा प्रकारे मी सगळं सारण बारीक करून त्याला आता थोडं मळून घेते आहे. आधी आपण मळून ठेवलेलं पीठ थोडं आता ऑइल लावून अजून त्याला थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे ते अजून सॉफ्ट बनेल. हे आता आपलं पीठसुद्धा रेडी आहे आणि पुरणसुद्धा रेडी आहे. आता आपण पुरणपोळी रेडी करायला घेऊया. मी एक गोळा घेऊन त्याला बोटाच्या साहाय्याने थोडा खोल आकार केला आहे. आता थोडं पुरणाचा गोळा घेऊन मी त्यामध्ये ॲड करते आणि बोटाच्या साहाय्याने पुरण आपल्याला आतमध्ये छान दाबून घ्यायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने असं छान बंद करायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला पुरणपोळीचा गोळा आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही छोटा मोठा गोळा बनवू शकता. इथे मी मीडियम साईजचा गोळा बनवलेला आहे. आता मी पुरणपोळी लाटून घेते. पीठ पण लावते, म्हणजे आपली पुरणपोळी चिटकणार नाही. पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे. अशा प्रकारे आपली इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे. आणि आता एका साईडला मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. तर त्यावर पुरणपोळी टाकून घेऊया. पुरणपोळी एका खालून रेडी झाली की त्याला पलटून आपल्याला छान आता शेकून घ्यायची आहे. बघू शकता इथे आपली पुरणपोळी फुगत पण आहे. आता थोडंसं ऑइल लावून परत मी तिला पलटी करते. अशा प्रकारे आपल्याला पुरणपोळी छान शेकून घ्यायची आहे. इथे आपली पुरणपोळी बघा किती मस्त फुगलेली आहे. आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे. आता ही तर एकच पुरणपोळी झाली, पण बाकीच्या पण पुरणपोळी करायच्या आहेत ना, तर मी बाकीच्या पिठाच्या सुद्धा थोड्या पुरणपोळ्या रेडी करून घेते आहे. तुम्हाला हव्या असेल तेवढ्या पुरणपोळ्या तुम्ही रेडी करू शकता आणि उरलेलं सारण फ्रीजमध्ये 1 हफ्त्यासाठी स्टोअर पण करून ठेवू शकता. तयार आहे आपली मस्त पुरणपोळी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि खात राहा.